पाताळ एक करू अजित पवार यांचा घातपात असल्यास सोडणार नाही, कुणाचा बाप असला तरी शोधून काढू। दादांच्या विमान अपघातावरून मुख्यमंत्री फडणवीसांकडून कठोर कारवाईचं आश्वासन। कर्नाटकाकडून महाराष्ट्राच्या मानहानीचा प्रयत्न, दादांच्या अपघाताचा कर्नाटकात गुन्हा दाखल होणं बेकायदेशीर, चौकशी अहवाल नंतर गुन्ह्यामध्ये परावर्तित होत असतो। सभागृहात मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। एडीआर झाला तरी एफआयआर करता येतो, रोहित पवारांचं मुख्यमंत्र्यांना उत्तर। तर राहुल गांधींनी कर्नाटकचं नाव घेतलं नाही, जिथे न्याय मिळेल तिथे जा असं सांगितलं। दिल्ली भेटीवरील आरोपांवरून रोहित पवार यांचं स्पष्टीकरण। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना पक्षाचा ताबा घ्यायचा होता, रोहित पवारांचा थेट आरोप। दादांच्या अपघाताच्या 18व्या दिवशी तटकरे पटेल यांचं पक्षासंदर्भातील नियम बदलण्यासंदर्भात आयोगाला पत्र, रोहित पवार यांचा मोठा दावा। दादा हयात असताना कटकारस्थानं शिजली, दादांच्या निधनाच्या दिवशीच यांना पक्ष ताब्यात घेण्याची घाई झाली होती। तोंड उघडायला लावू नका, आमच्याकडे सगळी माहिती आहे। सुनील तटकरे यांचं नाव न घेता रोहित पवार यांच्यावर निशाणा। फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी भोंदू खरातकडे काही लोकांनी पूजा घातली, जितेंद्र आव्हाडांचा स्फोटक दावा। फडणवीस 6 महिन्यात घरी जातील असं खरात म्हणाला। भर विधानसभेत आव्हाडांच्या दाव्यानं मोठी खळबळ। भोंदूबाबा खरातचा पेनड्राईव्ह बाहेर आल्यास 3 मंत्र्यांची विकेट जाणार, पुरावा संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटरही होऊ शकतो। विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा। भोंदू खरातच्या नांग्या ठेचल्या पाहिजेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संताप। तर फोटोवरून राजकारण नको, माझ्याकडेही अनेकांचे राज, ताश का राज राज ही रहने दो, शिंदेंचा इशारा। साताऱ्याच्या एसपींचं तुर्तास निलंबन नाही, सभापती राम शिंदेंचे सुधारित आदेश। उपसभापती नीलम गोऱ्हेंचा निर्णय बदलला, चौकशी करून पुढील कारवाई होणार असल्याची माहिती।